श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सावलीला खूप मान मिळत असतो. तिला स्टेजवर बोलवलं जातं आणि तिच्याच हाताने दीप प्रज्वलन केलं जातं. हे भैरवीला काही भगवलं जात नाही. भैरवी सावलीचा हात धरते आणि तिला मागच्या रूममध्ये घेऊन येते. भैरवी सावलीला म्हणते, सावली, दरवेळेस जो तमाशा होतो ना, तो यावेळेस मी होऊ देणार नाही. नेहमी काय होतं ते तुला माहितीच आहे. तू कार्यक्रम सुरू होण्याआधी कुठेतरी निघून जातेस, नाहीतर कुठेतरी लपून बसतेस. मला तुला शोधावं लागतं. तू स्वतः किती महत्त्वाची आहे हे तू मला दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतेस, परंतु मी तसं काही होऊ देणार नाही. आणि अजून एक गोष्ट, ते बाहेर तुझे होल्डिंग लागलेत ना मोठमोठे, त्या सावळ्यांची सगळ्यांची हुरळून जाऊ नकोस. हे सगळं जे चालू आहे ना, ते जास्त सिरियसली घेऊ नको आणि त्या सगळ्यांना हुरळून जाऊ नकोस. कारण जे बाहेर होल्डिंग वगैरे लावलेत ना, ते सावली सारंग मेंदळेसाठी आहे, तुझ्यासाठी नाही. आणि हे कायम राहणार नाही. हे मेंदळे आडनाव लागलेलं आहे ना, ते परमनंटली नाही. एक दिवस लवकरच निघणार आहे. ते सगळं टेम्पररी आहे, थोड्या दिवसासाठी. जसं तुझं लग्न पुन्हा तेच सुरू होणार तुझं आयुष्य, जुनं आयुष्य तू पुन्हा होणार. सावली एकनाथ भागवंत. आणि आहेच मग पुन्हा तुझी ही भैरवी माई म्हणून सांगते, कसं राहायचं, लायकीत राहायचं आणि जास्त पुढे पुढे करायचं नाही. सावली, सध्या तुझं काय चालू आहे ग? कसले प्रयत्न चालू आहेत तुझे तारापेक्षा मोठे होण्याचे? का हळूहळू ताराचं नाव तुझ्यापेक्षा छोटं करायचं बघतेस का? तेव्हा सावली म्हणते, माही तसं काहीच नाहीये. भैरवी म्हणते, हो का? काही नाही का? तसं खरंच का? तसं नाहीये सावली. तुला जितकं मी भोळी समजत होते ना, तेवढी तू भोळी नाहीस. तू खूप पोचलेली बाई आहेस. तुझा चेहरा फक्त साधा भोळा आहे. तुझ्या मनात बाकी काय चालू आहे मला बरोबर कळतं. माझ्या ताराची जागा तुला घ्यायची आहे ना? हळूहळू तिचं फेम, तिचं नाव ते तुला हवं आहे ना? मला कळतंय, पण मी तसं काहीच होऊ देणार नाही. जोवर तुझी ही भैरवी माई जिवंत आहे ना, तोवर माझ्या तारापेक्षा मी कुणालाही मोठं होऊ देणार नाही. आणि तुला मी शेवटचं सांगते, आज ही ताराचं गाणं जोवर होत नाही तोवर तू या खोलीतून हालायचं नाही. अगदी कुठे म्हणजे कुठेच जायचं नाही. कोणाचा जीव गेला तरीही चालेल. कारण माहिती आहे का? कारण मी आज इथेच या खोलीमध्ये ठाण मांडून बसणार आहे, ते तुझ्या समोर. चल, गाण्याची तयारी कर. असं म्हणून भैरवी निघून जाते. सावली विठ्ठलाच्या पाया पडते आणि ती रडतच असते. तिला भैरवीचं बोलणं सारखं आठवत असतं. तर इकडे जगन्नाथ आपल्या माणसांना फोन लावतो. जगन्नाथ त्या माणसाला म्हणतो, तुझ्यावर काम सोपवलं ना म्हणून मी निवांत आहे, पण हो, मी त्या कार्यक्रमाला येतोय आणि जरा सावध राहा. असं म्हणून जगन्नाथ फोन ठेवतो आणि तिथून निघतो. तर इकडे भैरवी गाण्याची तयारी कुठवर आली आहे हे बघायला बाहेर आली असते. ती स्पॉटलाईट नीट लावून घेते, माईक नीट लावून घेते आणि तेवढ्यातच तिला फोन वाजतो. भैरवीला जगन्नाथचा फोन आलेला असतो. जगन्नाथ म्हणतो, काय मग परजीवी, झाली का तयारी? भैरवी म्हणते, हो, तयारी झाली आहे. सगळी तुम्ही येताय का? मी म्हटलं, याच तुम्ही लाडक्या लेकीचं गाणं ऐकायला येताय ना जगन्नाथ? तेव्हा जगन्नाथ हसायला लागतो. जगन्नाथ म्हणतो, तुला भीती वाटत नाही का ग? तुझा कॉल रेकॉर्ड करू शकतो. तुझ्या विरोधात मी त्याचा वापर करू शकतो. जगन्नाथ म्हणतो, भीती आणि या भैरवी विजयला अजिबात नाही वाटतं. ओ जगन्नाथ, मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे आणि तुम्ही मला चांगलंच ओळखता. आपण दोघे कच्चे खिलाडी नाहीयेत. आपली ताकद एकमेकांना कळली आहे आणि हे असले रेकॉर्डिंग वगैरे करून स्ट्रॉंग पुरावे उभं राहत नाही. आणि काय करणार आहे तुम्ही? कधी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, कधी ऑडिओ रेकॉर्ड करायचा? हो, काय करणार? या सगळ्यांनी तुम्ही जगन्नाथ, तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. जगन्नाथ म्हणतो, मानलं तुम्हाला परजीवी बाई, तुमची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, पण मी एक म्हणतो, तुम्ही ही बुद्धिमत्ता चांगल्या कामासाठी का वापरत नाही हो? लोकांच्या भल्यासाठी का वापरत नाही हो? अहो, सावलीचं भलं करायचं तुम्ही भैरवी म्हणतो. तेव्हा भैरवी म्हणते, हो का? मग तुम्ही करा ना तुमच्या लाडक्या लेकीचं भलं. जगन्नाथ म्हणतो, ते करावंच लागणार आहे मला. भैरवी म्हणते, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. काय करायचं ते करा. मी तुमची अख्खी हयात जरी घालवली ना, तरी या भैरवीचं तुम्ही काहीच बिघडू शकणार नाही. या जन्मात तरी काहीच करू शकणार नाही.
कानात म्हणतो, परजीवी माई, तुम्हाला मी काहीच करणार नाही आणि चिखलात दगड मारेल आणि चिखल अंगावर उडून घेईल. मी फक्त योग्य संधीची वाट बघतो, योग्य वेळेची वाट बघतोय. नीती तिचं काम व्यवस्थित करेल. भैरवी म्हणते, ठीक आहे, मग आपण हे सगळं नीतीवरच सोडून देऊ आणि वाट बघू. ठीक आहे, आता ठेवा फोन. भैरवी फोन कट करून टाकते. तर इकडे जगन्नाथ फोन कट करतो आणि म्हणतो, आज भैरवीने जे खोटं साम्राज्य उभं केलं ते उद्ध्वस्त होऊन जाणार आणि सावलीचं सत्य सारंग समोर येणार. तर इकडे ऐश्वर्या आपल्या माणसांना फोन लावते. ती म्हणते, काय चाललंय तुमचं? साधा एक तुम्हाला मुलीचा पत्ता काढता येत नाही. अजून किती दिवस लावणार आहात तुम्ही? मला लवकरात लवकर अस्मीचा पत्ता हवाय आणि तो हो, आत्ताच्या आत्ता सारंगला अस्मीचा मेसेज किंवा कॉल आलाच पाहिजे, असं म्हणून ऐश्वर्या फोन ठेवून देते. तेव्हा म्हणते, युजलेस आहेत सगळे, कुणीच कुठल्याच कामात नाही आहेत. ती विचार करत असते आणि तेवढ्याच तिथे जयंती येते. जयंती म्हणते, ऐश्वर्या मॅडम, हे बघा तुमच्यासाठी गंमत आणली आहे. मी ऐश्वर्याला भीती वाटते तेव्हा ऐश्वर्याला भीती वाटत असते. ऐश्वर्याला वाटतं की जयंतीने आपलं बोलणं ऐकलं का काय. ती घाबरून तिच्याकडे बघते. जयंती चिठ्ठी दाखवते आणि म्हणते, ही बघा एक गंमत आहे तुमच्यासाठी. हे बघा, याच्यामध्ये मी सगळी स्क्रिप्ट लिहिली आहे. म्हणजे हे वाचलं ना की रडू येतं, हसू येतं, प्रेम येतं, सगळं येतं. जयंतीची फालतू बडबड चालूच असते. ऐश्वर्या तिच्या बडबडला वैतागून जाते. ऐश्वर्या जयंतीचा हात धरते आणि म्हणते, तुला कळत नाही का? सगळ्यासमोर का मोठमोठ्याने बोलतेस? तुला काय सांगितलं होतं? जेव्हा मी सांगेल तेव्हाच बोलायचं. कळत नाहीये तुला? अक्कल नाहीये? जेव्हा मी सांगेल तेव्हाच बोलायचं, त्याशिवाय तोंड उघडायचं नाही. जयंती गप्प होऊन जाते आणि ऐश्वर्या निघून जाते. तर इकडे ताराच्या गाण्याचा कार्यक्रमाची सगळी तयारी झाली असते. लोक वाट बघत असतात. अमृता विचारते, आई सावली कुठे दिसत नाही. अप्पू म्हणते, ते गाणं आहे आई, त्याला गप्प करतात. आई म्हणतात, तारा मॅडम, गाणं आहे ना, लग्नाआधी मदत करायला जायची आणि आत्ता पण तशीच मदत करायला गेली आहे. ते सगळेजण बोलत बसलेले असतात. ऐश्वर्या सारंगच्या पाठीमागे बसली असते आणि तेवढ्यातच सारंगला फोन येतो. सारंगला एका माणसाचा फोन आलेला असतो आणि तो म्हणतो, तुम्हाला अस्मितला भेटायचं आहे सारंग. तेव्हा सारंग विचारतो, कोण बोलतंय? तो माणूस म्हणतो, कोण बोलतंय हे महत्वाचं नाही, काय बोलतो हे महत्वाचं आहे. अस्मीबद्दल खूप महत्वाची माहिती माझ्याकडे आहे आणि ती माहिती तुला हवी असेल तर एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवरती पोहोचायचं, असं म्हणून तो माणूस फोन ठेवून देतो. सारंग आपला फोन चेक करतो आणि त्या लोकेशनवरती जायला निघतो. ऐश्वर्या हे सगळं बघत असते. ऐश्वर्या मनात विचार करत म्हणते, अस्मीचा सारंगवरची जादू कमी झालेली नाही, हे बघून बरं वाटतं. सारंग जातो आणि तेवढ्याच तिथे जगन्नाथ आणि अलका येतात. ते मागच्या बाजूला बसलेले असतात. अलका म्हणते, अहो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे होईल ना सगळं? जगन्नाथ म्हणतो, 100% होणार. ते बघ तिकडे तो माणूस दिसतोय ना, तो माणूस आपलाच आहे. आज काही झालं तरी तारा विजेचं पित्तळ उघडं पाडणार म्हणजे पाडणार. अलका म्हणते, पण ताराचं माईक तर बंद असेल. जगन्नाथ म्हणतो, नाही, यावेळेस भैरवीने काही सेटअप नाही केलेलं, यावेळेस सेटअप मी केलंय. तिचा माईक हा चालूच असणार आहे. तर इकडे सावली विठ्ठलाच्या पाया पडते आणि माईक हातात धरते. ती विचार करते. तिला जाणवतं की सारंग कोणत्या तरी अडचणीत आहे. तर इकडे सारंग त्या लोकेशनवरती पोहोचलेला असतो. तो विचार करत असतो की अस्मी का दिसत नाहीये. तो इकडे तिकडे अस्मीला शोधत असतो. सारंग गाडीतून खाली उतरतो आणि तिकडे बघत असतो. त्याला कोणीच दिसत नाही. सारंग तिथेच उभा राहतो आणि अस्मीची वाट बघत तिथे काही गुंड मुलं बसलेले असतात. त्यांचं लक्ष सारंगकडे जातं. ते गुंड ओळखतात की हाच त्या दिवशी होता ज्या दिवशी सावली सारंग गावात येत होते आणि सावलीची छेड काढली होती. आणि तेच गुंड असतात. ते सारंगला ओळखतात आणि बदला घ्यायला ठरवतात. तर इकडे सावली माईक धरून हातात उभी असते. ती विचार करते. तिला सारंगची आठवण येत असते. ती म्हणते, मला आज असं का होतंय? मला असं वाटतंय सारंग सर कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहेत. काय करू? बघून येऊ का? सावलीला जावंसं वाटतं. ती म्हणते, नाही, मला जाता येणार नाही, पण नाही, मला जायलाच हवं. आता सावली निघणार असते आणि तेवढ्याच तिथे भैरवी येते. भैरवी म्हणते, थांब, कुठे जायचंय? कुठेच जायचं नाहीस तू. आणि काय ग, तुला काय सांगितलं होतं, विसरलीस तू? सावली म्हणते, माई, मी सारंग सरांना बघून येते पटकन. भैरवी म्हणते, जा लवकर बघून ये. कुकुल बाळ आहे ना, ते गर्दीत कुठेतरी हरवलं आहे.
हरवल वगैरे तर जा बघून ये. सावली म्हणते, माई मला असं मनातून वाटतं की सारंग सर संकटात आहेत, मला जायलाच हवं, मी जाऊन येते. भैरवी तिला थांबवते. भैरवी म्हणते, थांब, कुठे जायचं नाहीयेस, तू गाणं संपवल्याशिवाय अजिबात या रूम मधून बाहेर पडायचंच नाहीस. एकदा सांगितलं ना, कळत नाही का तुला, इथेच थांबायचं. तुला मी मगाशी सांगितलं होतं, कोणाचा जीव जरी गेला ना तरी इथून हलायचं नाहीस. तू चल, गाणं सुरू कर तू आता. भैरवी असं म्हणून बाहेर येते आणि एका माणसाला फोन लावते. ती म्हणते, एका फोटो पाठवलाय आणि गाडीचा नंबर पण पाठवलाय, त्या माणसावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर इकडे ते गुंड सारंगकडे येतात. सारंगच्या खांद्यावर ते हात ठेवतात. ते गुंड म्हणतात, त्या दिवशी खूप माज आला होता ना तुला. सारंग म्हणतो, हे बघा मी आत्ता वेगळ्या झोनमध्ये, तुम्ही जा इथून. तेव्हा ते गुंड म्हणतात, आता ह्याला काय सोडायचं नाही, घ्या ह्याला. सगळेजण सारंगला मारायला सुरुवात करतात. तर इकडे सावलीची खूपच अवस्था वाईट झाली असते. ती विठ्ठलाकडे प्रार्थना करत सावली विठ्ठलाला म्हणते, विठ्ठला माहिती नाही काय होतंय, पण मला असं वाटतंय सारंग सर खूप मोठ्या संकटात आहेत, मी त्यांना वाचवायला जाऊ शकत नाही. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू त्यांचं रक्षण कर. मी तुझी सावली आहे का नाही हे तू दाखवून दे. आता तुझी परीक्षा आहे. सारंग सरांना काही होऊ देऊ नकोस. तर इकडे स्टेजवरती ताराला बोलवलं जातं. तारा स्टेजवर जाते. तारा खूप घाबरली असते. ती इकडे तिकडे बघते. तिला तिची मम्मा कुठे दिसत नाही. तिला जगन्नाथ आणि अलका दिसतात. ती अजूनच घाबरून जाते. तर इकडे भैरवी सावलीकडे बसलेली असते. सावली पळून जाऊ नये म्हणून तिथेच थांबली असते. भैरवी सावलीला म्हणते, गाणं चालू कर. सावली माईक बघते आणि पुन्हा एकदा सारंगचा विचार करते आणि आपला तर आता जगन्नाथ आणि अलका मिळून तारा ही खोटारडी आहे आणि खरी गायिका तर खरा जादुई आवाज हा सावलीच आहे हे दाखवण्यासाठी त्यांना विठ्ठल मदत करतो का. आणि दुसरीकडे सारंगच्या जीवावर बेतलेलं आता सावली कसं बायकोचं कर्तव्य पूर्ण करणार हे पुढील भागात पाहणार.